जिल्ह्यामध्ये सामाजिक सलोखा राहायच्यासाठी वेळोवेळी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि माझ्याकडनं एकच विनंती सर्व जिल्हावासियांना की आपण सामाजिक सलोखा टिकवून सर्वजण हातात हात घालून जगायचंय किंवा वावरायचंय. आपल्याला कुणीतरी उचकवायचा प्रयत्न जाणीवपूर्वक आपल्या जिल्ह्याला करताय हे सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आपल्या जिल्ह्यावर खूप जणांचं लक्ष आहे, कारण आता मी जसं खासदार झालो तसंच ती वेगळ्या ट्रॅकमध्ये गेलाय जिल्हा. कारण जिल्हा म्हणजे ही कुणाची मालकी रजिस्ट्री असं होतं, तर ती जरा तोडल्यामुळे लोकांवरच पुढाऱ्यांपेक्षा लोकांवरच नाराज झालेत पुढारी. त्याच्यामुळे या जनतेला कसं उचकवायचं असं काम करू शकतात. पण बीड जिल्ह्यातली जनता सुज्ञ आहे, बीड जिल्ह्याची जनता जागरूक आहे. बीड जिल्ह्याची जनता आता कुठं सलोखा बिघडणार नाही याची आम्ही पण काळजी घेऊन समाज पण सगळे घेत आहेत. कुठं काय करत नाही. कुणाची एखादी छुपी मनसुबा असेल कुणाचा की नाही बिघडावा सलोखा तर बिघडणार नाही, मला खात्री आहे त्याची. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चूक दिलेलं आहे. तुम्ही अशा घडतात ही कबूल करता, त्याच्यातच बीड जिल्हा कुठल्या दिशेने चालला हे आपल्याला कळतंय. बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मागच्या 1 वर्षामध्ये थोडी सुधारणा झाली अशी अपेक्षा होती, पण हे नेहमीच आणखी घटना वेळोवेळी घडतायत. त्यासाठी अतिशय बीड जिल्ह्याची जी तुलना आपण प्रत्येक वेळेस काहीतरी लोक बोलतात वेगळ्या पद्धतीनं, पण बीड जिल्हा आपला सुसंस्कृत जिल्हा होता. बीड जिल्ह्यामध्ये मेहनती सर्व शेतकरी कर्मचारी किंवा कष्टकरी लोक होते. त्याच्यामध्ये आता हे या मागच्या काही दिवसापासून काही वर्षापासून त्याच्यामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने वेगळ्या ट्रॅकवर हा जिल्हा जातोय आणि गुन्हेगारीचा हब आपला जिल्हा बनलाय की काय असं कधी कधी वाटतंय. आणि ते जर आपलं नाव आपल्याला कमी करायचं असेल तर सर्व राजकीय मंडळींनी त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे, सर्व प्रतिष्ठानी त्याच्यात लक्ष घालायला पाहिजे. हा वेगळा विषय होतोय आणि या पद्धतीने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शासन झालं पाहिजे, त्यांच्यावर म्हणजे कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि जे की अशा पद्धतीचं काम करतात, जे की काही त्यांना भीती नाही, भीतीचं वातावरण नाही, पोलिसाची धमक राहिलेली नाही किंवा पोलिसचा वचक राहिलेला नाही, त्याच्यामुळे पोलिसांनी सुद्धा पोलिसाचा वचक राहील असं वचक निर्माण करणं बीड जिल्ह्यामध्ये गरजेचं आहे. व्हायरल झालेली रेकॉर्डिंग हे दोन समाजात तेढ निर्माण करणार आहे. आपण जिल्ह्याला काय आवाहन करतात? नाही, मी त्याच दिवशी सर्वांना सांगितलेलं, मी ज्या दिवशी क्लिप आली त्या दिवशी, की हा विषय जाणीवपूर्वक कुणी करत असेल, जाणीवपूर्वक कुणी बोलत असेल, पण समाजाने समाजाचं जे आपलं आपापसातलं नातं आहे ते पूर्ण दृढ करून आपण सर्वांनी एक तर चांगल्या पद्धतीने एक्यानं वागलं पाहिजे. समाजात तेढ निर्माण करण्याच्या हे प्रवृत्ती आहेत. त्याच्यामुळे कुठलाही आमचा मुस्लिम बांधव त्याच्यावर ॲग्रेसिव्ह होणार नाही किंवा झाला नाही किंवा दुसऱ्याने त्याला वेगळ्या कुठलं बघायची गरज नाही. त्यांचा सुद्धा मुस्लिम बांधवांचा सर्वांचा समय आहे, संयम आहे आणि आपण सर्वजण एकदम ताकदीनं एक सर्व जाती धर्माचे, त्याच्यात कुठला विकल्या जातीचा विषय तेढ निर्माण करणारा विषय जरी कुणी करत असला तरी आपण अशा प्रवृत्तीला ठेचून काढू आणि पुढे जिल्ह्याची प्रगती करायचा प्रयत्न करू. फक्त 2 आरोपी अटक आहेत. अनेकांचं म्हणणं असं आहे की 2 पेक्षा अधिक आरोपी याच्यामध्ये समावेश आहेत. हो, आता मला कुटुंब आणि सर्वांचं म्हणणं पण ऐकलं मी, त्याचं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणण्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. कारण याचा जर याची प्रकृती बघितली, याची सर्व ताकद बघितली तर एवढाच म्हणजे थप्पड आणि ताकदवार मुलगा, या मुलाला 2 माणसं अशा पद्धतीने मारू शकतात असं मला नाही वाटत. मलाही ते त्यांना जे वाटतंय तेच मलाही वाटतंय. त्याच्यामुळे याच्यात अनेक माणसं असू शकतात असा संशय आहे. आणि आता ती गाडी चालवायला दुसरं कुणी होतं का, तर ते ठीक आहे. नाही असं कळतं की ती ड्रायव्हिंग करायला होती. मला जी काही पोलिसनी माहिती दिली त्याच्यामध्ये तेच 3 जण होते. पण तुम्ही हे सर्व जर मागणी कुटुंब करते यांच्या म्हणण्यानुसार जी आहे त्याच्यात काहीतरी तथ्य नक्की असलं पाहिजे. कारण ही गाडी कुणी सोडली, तिथं त्यांनी सोडली त्यावेळेस गाडी कुणी नेली, हे ज्यावेळेस सरेंडर झाल्याच्या नंतर त्यांची गाडी नेली कुणी, त्याची यांची मागणी ती पाहिजे. त्याच्यावर गुन्हा पाहिजे. ज्यांनी ह्यांना 4 दिवस त्यांच्यासोबत कोण होतं हे आरोपी, ज्यावेळेस आता ज्यांनी ही जी क्लिप व्हायरल झाली त्याची व्हायरल क्लिपच्या वेळेची कुणाशी बोलत होता त्याची चौकशी झाली का, मग क्लिप व्हायरल कुणी केली, मग ह्यांचं काय, ह्याचं पण कनेक्शन सगळं झालं पाहिजे. तपासात सगळं चार्जशीटमध्ये आलं पाहिजे. आणि पोलिसांना मी त्याचे आदेश पण देणार आहे की तसं करा पाहिजे आणि खऱ्या पद्धतीनं ट्रॅकवर तुम्ही तपास करा असंही त्यांना सांगणार आहे. व्हिडिओ एसपीना भेटून आले, एसपी साहेबांना पण बोलणार. हे मुद्दा तुम्ही लोकसभेत मांडणार आहे? 100% मांडणार ना. लोकसभेत मांडण्याचे प्रकरण वेगळे आहेत. आपण पत्रकार आहेत का, पत्रकारांनी लोकसभेत मांडताना की आमच्या पब्लिकनं मला बोल द्या, पण पत्रकारांना बोलताना लोकसभेत मांडताना त्याचे खूप वेगळे विषय आहेत. त्याला 15 दिवस आपल्याला काही नोटीस किंवा पक्षाचा त्याचा औचित्याचा मुद्दा, हा मुद्दा घेताना वेगळे विषय. पण मी कशा पद्धतीने मांडायचा तो मी प्रयत्न करेल, पण नक्की 100% हाऊसमध्ये हा विषय आणायचा प्रयत्न करणार, म्हणजे आणीलच. चाहे दुसऱ्या कुठल्या विषयाला ती माझी तेवढी कला आली 2 वर्षात तेवढी मी मांडेल, पण याचं नाव तिथं आणणार वगैरे. अगोदर पोलीस प्रशासनासोबत संवाद साधलाय, काय त्यांच्याकडून
नाही, मी DYSP साहेबांना अगोदर भेटलो, कारण मला इथे यायला तसा वेळ झालेला. खऱ्या अर्थाने मी लवकर यायला पाहिजे होतो, पण मी बाहेर होतो आणि मी तशी पोस्ट पण केलेली की मी बाहेर मिटिंगला असल्यामुळे आल्यानंतर भेटणार आहे. आणि त्याच्यानंतर मी थोडं मला माझी फॅमिलीची अडचण असल्यामुळे थोडं एक दिवस लेट झाला. पण ठीक आहे, मी आलोय आणि मी पण पूर्ण संपर्कात होतो सर्वांना. सर्व जेवढे आता इथे दिसतात त्याच्यातल्या मी 50% लोकांना मी बोललेलो असेल. ज्याचा बी मला फोन आला त्यांना मी त्याला उत्तर दिले, बोललोय आणि सगळ्यांचं सगळं हे आहे. पण तरी ह्या गोष्टी करताना आपल्याला आपण तात्परतेनेही व्हायला पाहिजे होतं. पण हे थोडंसं वेळ झालाय. पण ह्या गोष्टी आपण आणखी चांगल्या ह्याने करू. पोलीस प्रशासनानं मला असं सांगितलेलं की आपण ही जी 2च आरोपी होते हे 3घजणच एकत्र होते. त्यांची सगळी काय दिनचर्या, त्यांनी कसे कुठं घेतले, कुठं कसे ह्याला उचलून नेलं का, सर्व 3घजण एकत्र गेले. पोलीस प्रशासनानं सांगितले 3घजण एकत्र गेले. कुठं दारू घेतली, कुठं पिले, तिथून पुन्हा कुठं गेले, पुन्हा वरवटीला जाऊन तिथं काही चिकन खाल्लं वगैरे, अशा जी काही त्यांनी सगळे पोलिसनी मला सांगितलं ती पूर्ण हिस्ट्री त्यांच्या जबाबात जी त्यांनी दिली ती पोलिसने रेकॉर्ड केली, ती हिस्ट्री पूर्ण सांगितली. त्याच्यानुसार आणखी त्याच्यात काय ऍडिशन होणं गरजेचं आहे. आज जे लोक कुटुंबाचं म्हणणं आहे की नाही ह्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त होते, मग ते खोटा जबाब देत आहेत का ह्याचा पण तपास. मग 2पेक्षा जास्त होते का नाही, पोलिसच्या पद्धतीने तपास केला तर कळलं किती होते ते. त्याच्यानंतर त्यांना सरेंडर होताना कोणी नेऊन सोडलं, ती गाडी कुणाची होती, ही पोलिसांचं म्हणणं आहे. सीसीटीव्ही बघा ना, सीसीटीव्ही काढली की आणि सीसीटीव्ही फुटेज त्यांनी 100% पोलिसने बघायला लावू आणि ते बघतील ती आपल्या तपासाच्या भाग आणि त्यांच्या चार्जशीटमध्ये सीसीटीव्हीची नोंद येणारच. कारण तुम्हाला मी शब्द देतो, तुम्ही जी मागणी केली ती येणार. त्याच्यानंतर चार्जशीटमध्ये त्यांचे खरंच किती आरोपी होते हे सुद्धा त्यांना तपासामध्ये घेऊ. त्याच्यात जर ती काही चुकीच्या पद्धतीने तपास वाटला तर आपण त्याच्यावर SIT नेमायचं ही करू. पण ह्यांच्या याच्यात काय होतं तिथं बघू आपण.